फत्तेपूर येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ। गावची 28 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा कायम। औसा तालुक्यातील संतांची भूमी असलेले फत्तेपूर येथे 28 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा करतात। फत्तेपूर येथील सप्ताहात काकडात ज्ञानेश्वरी पारायण, प्रवचन, गाथा, भजन, हरिभजन, हरिपाठ, हरिकीर्तन व संगीत, भजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। फत्तेपूर हे गाव संतांची भूमी असून या गावात अनेक धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रम केले जातात। येणाऱ्या 7 दिवसीय सप्ताहात विविध कीर्तनकार व प्रवचनकारांच्या सुश्राव्य वाणीतून भाविकांना भक्तिमय वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अनुभवता येणार आहे। यावेळी श्री संत मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक शामराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव पाटील, सरपंच बलभीम माळी, उपसरपंच शिवाजी चांदुरे, माजी सरपंच कमलाकर पाटील, आत्माराम पाटील, वाल्मिक कदम, ॲडव्होकेट सचिन पाटील, ॲडव्होकेट उन्मेश पाटील, ॲडव्होकेट भालचंद्र पाटील, चेअरमन ज्योतिराम साळुंखे, प्रवीण पाटील, किशोर साळुंखे, प्रथमेश पाटील, श्रीहरी चांदुरे, श्रीराम पाटील, गोरख साळुंखे, सुभाष माळी, अंगद पतंगे, बालाजी कदम, कडाजी आडसुळे, रावण धानुरे, सतीश शिंदे, रावसाहेब पाटील, दयानंद पाटील, विलास धानुरे, विश्वनाथ साळुंखे, व्यंकटराव साळुंखे, आसिफ शेख, निजाम शेख, राजेंद्र साळुंखे, संजय साळुंखे, कडाजी साळुंखे, विश्वंभर धानुरे, धर्मराज धानुरे, गोविंद ठाकरे, शुक्राचार्य साळुंखे, हरिश्चंद्र साळुंखे, उत्तम साळुंखे, छबाबाई साळुंखे, हरिश्चंद्र धानुरे, योगिता साळुंखे, सुचिता धानुरे, आशाताई माळी, राणी चांदुरे, भागीरथी पाटील, सखुबाई साळुंखे, लुब्जाबाई साळुंखे, सविता साळुंखे, सोनाबाई जोगी, केशरबाई साळुंखे, अनिता माने यांच्यासह फत्तेपूर ग्रामस्थ उपस्थित होते। जय भारत न्यूजसाठी जीवन जाधव, औसा, लातूर। रामकृष्ण हरी। अखंड हरिनाम सप्ताह मोजे फत्तेपूर, तालुका औसा, जिल्हा लातूर। या अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 28 वर्षापासून मोजे फत्तेपूर येथे हनुमान मंदिरावर मोठ्या थाटामाटामध्ये जल्लोषामध्ये साजरा करीत आहोत। आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्य करून राहतात आणि या सप्त्यामध्ये हिरिरीने भाग घेतात। या ठिकाणी जात धर्म मानला जात नाही। मुस्लिम लोक सुद्धा या ठिकाणी वर्गणी देतात व या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये कार्यरत असतात। या अखंड हरिनाम सप्त्यामुळे नवतरुण जो थोडा बाजूला वंचित राहतोय तो कसा ऍडजस्ट करावा, त्यांना कसं परमार्थामध्ये घ्यावं याकरता वारंवार माहिती सांगितली जाते व कीर्तनकार, प्रवचनकार, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण यामधून बोध केला जातो आणि खरोखरच तरुण मंडळी इकडे आकर्षित केली जाते। म्हणजे फत्तेपूर हे गाव औसा तालुक्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असल्यामुळं सर्वजण औशाच्या व्यवहारामध्ये जातात येतात आणि तसे परिपक्व आहेत। गावची ग्रामदैवत असलेलं हनुमान मंदिर, या हनुमान मंदिरावर अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 28 वर्षापासून कार्यरत आहे आणि मागील 10 वर्षापासून मी वाल्मिक अर्जुनराव कदम यांच्याकडे अखंड हरिनाम सप्त्याची देणगी जमा करणे, देणगीचा हिशोब ठेवणे, 28 वर्षाची जी परंपरा आहे या कलियुगामध्ये तरुण पिढी व्यसनाधीन बनत आहे आणि थोडं परमार्थापासून बाजूला राहतात, ते थोडं लाजतात। या ठिकाणी येण्यासाठी त्यांना परावर्त करून विना घेणे, टाळ घेणे, भजनासाठी उभा टाकणे अशा पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं, जेणेकरून सर्व जाती धर्माचे लोक या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आपला हिरिरीने सहभाग कसा नोंदवतील आणि त्या नोंदवण्यासाठी प्रयत्नशील सर्व प्रतिष्ठित मंडळी, गावचे सरपंच, ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, नागरसोगा सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व सन्माननीय सदस्य, गाव पातळीतले सर्वजण या ठिकाणी भाग घेतात आणि जात धर्म न बाळगता आपण सर्व एक आहोत, स्त्री आणि पुरुष हाच भेदभाव समजून या ठिकाणी सर्वजण कार्यरत आहेत। असाच मार्ग पुढे कंटिन्यू चालू राहावा व युवा पिढीला योग्य ते मार्गदर्शन लाभावं याकरता पूर्ण गाव
प्रयत्नशील आहे.